गुड मॉर्निंग मित्रांनो. तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती कोशिश एक्सप्लोअरमध्ये. तर स्वागत आहे पुन्हा परत आपल्या नेक्स्ट डेमध्ये. तर आज बघा आम्ही आता जेवण करून आलो आहे. आम्ही गोव्यामध्ये असूनसुद्धा हे लोक बघा आम्हाला काय चालून राहिले आहे, चटणी आणि पोळी. बायकोला घेऊन या तसंच होणार ना. गोव्यामध्ये असून सुद्धा असं खायला मिळत आहे म्हणजे काय मतलब घरी राहिलं बरं काय अशी कंडिशन आहे आमच्यावरती. तर चला काही हरकत नाही, जे खायला मिळालं ते खाऊ आपण आणि चला नेक्स्ट प्लेसला व्हिजिट करू आपण. चला जेवण झाल्यानंतर भेटूया. तर चला आता आपलं जेवण वगैरे झालं आहे. आपण आलो आता रूमच्या खाली. हे बघा आपण इथे रूम केली आहे वरती आणि आता आपण खाली आलो आहे. आता जाणार नेक्स्ट लोकेशनवरती. तर चला अजून काही डिसाईड नाही आमचं कोणत्या लोकेशनवरती जायचं. तसं पारा रोडला जायचा प्लॅन चालू आहे. तर चला बघूया, इथून डायरेक्ट लोकेशनवरती भेटू. आपण आलो आहे आता पारा रोड इथे. हा बघा असा व्ह्यू आहे मागे. इथे भरपूर सेलिब्रिटी वगैरे लोक किंवा रील स्टार वगैरे येऊन फोटोशूट, व्हिडिओ शूट, रील्स वगैरे बनवतात. आपण बघितले असेल भरपूर जणांचे. तर चला आपण पण आज बनवून घेऊया थोडे बहुत रील्स आणि फोटोज वगैरे आणि थोडा टाईम स्पेंड करूया इथे. चला बघू शकता, याला पारा रोड म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी काही चित्रपटांची शूटिंग पण करण्यात आलेली आहे. त्याच्यापैकी आपण हा सीन टाकून राहिलोय डिअर जिंदगी मूवीमधला. इथे आपल्याला 4 व्हीलर पार्किंगसाठी 100 रुपये चार्जेस घेण्यात येते आणि बाकी अदर कोणतेही चार्जेस इथे आपल्याला लागत नाही. इथेच पारा रोडवरती बाजूलाच एक गार्डन आहे, मदानी गार्डन म्हणून. 50 रुपये इथले चार्जेस आहेत. आतमधला आपण बघू शकतो व्ह्यू. आता आपण आतमध्ये जाणार नाही आहोत, बट मी बाहेरूनच व्ह्यू दाखवून देईल तुम्हाला.
फोटोशूट वगैरे करून झाला आहे आणि आता इथून निघू आपण समोरच्या स्पॉटसाठी. तर चला निघूया.